भाजपमध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक करणाऱ्या दीपक काटेला जामीन मंजूर झाल्याने मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे। दीपक काटेच्या कृत्यात पोलिसांचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। अक्कलकोट पोलीस निरीक्षक आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाचे पाहुणे असल्याने पोलिसांनी आरोपीला मदत केल्याचा गंभीर आरोप मराठा समाज समन्वयक माऊली पवार यांनी केला आहे। या प्रकरणातील 8 आरोपी अद्यापही फरार आहेत। स्थानिक सहभाग असूनही काहींना आरोपी करण्यात आलेले नाही अशी टीका करत सकल मराठा समाजाने उद्या 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक दिली आहे। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। 13 जुलै रोजी अक्कलकोटमध्ये जन्मेजय राजे भोसले यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रवीण गायकवाड यांच्या अंगावर शाई फेक करण्यात आली होती। हा प्रकार घडल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव दीपक काटे याचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे समाजाकडून जशास तसे उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला आहे।